श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे आज मी तुम्हाला लक्ष्मी मातेसाठी कमळासन हे कसे बनवलेले आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग बघूया हे कमळ आसन मी कसे बनवले आहे ते. तर इथे मी सर्वप्रथम एक कागद घेतला आहे आणि कागदाला फोल्ड करून घेतला आहे आणि त्यावर 3 इंच इतकी उंची आणि 1.5 इंच इतकी रुंदी असं मी माप घेतलेलं आहे आणि आखून घेतले. त्या कागदावर पानाचा आकार देऊन घेणार आहे, म्हणजे आपली कमळाची पाकळी इथे बनली जाईल. तर अशा प्रकारे पानाचा आकार देऊन झाल्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे कागदावर पाकळी कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे स्पंज. हा स्पंज साडीमध्ये किंवा एखादा नवीन शर्ट वगैरे आपण घेतो रेडीमेड, त्याच्यामध्ये आपल्याला भेटून जातो किंवा शर्टच्या दुकानामध्ये पण आपल्याला भेटून जाईल. तर इथे या स्पंजवर मी पाकळीचा आकार मार्क करून घेतला आहे आणि तो आता मी कट करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व पाकळ्या मी कट करून घेणार आहे स्पंजच्या आणि इथे आपल्या सर्व पाकळ्या बनून तयार आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे पाकळ्या जॉईंट करण्यासाठी आपल्याला कमळाच्या खालचा भाग बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे स्पंज आहे तो गोलाकार कट करून घ्यायचा आहे. तर त्याची लांबी आणि रुंदी दोन्ही पण मी सेम घेतलेली आहे, 5 इंच इतकी. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापड. तर कापड हे मी फेट्याचं घेतलेलं आहे, कारण की फेट्यापासूनच मी इथे लक्ष्मी कमळ आसन तुम्हाला बनवून दाखवणार आहे. लग्नात आपल्याला जे फेटे बांधले जातात ते आपण काही यूज करत नाही, ते टाकूनच देतो. तर टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी मी इथे तुम्हाला लक्ष्मी मातेसाठी कमळ आसन हे बनवून दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी कापड जे आहे ते 3 वेळेस फोल्ड केलेलं आहे डबल लेअरमध्ये. तर इथे आपल्या 3 पाकळ्या कट करून निघतील, म्हणजे 6 पीस निघतील, म्हणजे त्याच्यामध्ये 3 पाकळ्या होऊन जातील. तर अशा प्रकारे इथे मी पाकळी कट करून घेतलेली आहे आणि कपडा देखील कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण जो गोलाकार स्पंज कट करून ठेवला होता तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी बघा कट करून घेतलेला आहे आणि त्याचे कपड्याचे 2 भाग असे आपले बनून तयार आहेत. त्यानंतर इथे पाकळ्या आता आपण शिवून घेणार आहोत. तर इथे कपड्याचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत आणि एक स्पंज घेतलेला आहे. तर त्या कपड्यावर स्पंज ठेवलेला आहे. स्पंजच्या जी पाकळी आपण बनवली होती त्याच्या चारही बाजूकडनं शिलाई ही मारून घेणार आहे. पाकळीच्या टोकाला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, कारण की ज्या वेळेस आपण पाकळीचं कापड पलटी करू त्यावेळेस शिलाई निघली जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला 2दा शिलाई मारून घ्यायची आहे पाकळीच्या टोकाकडून. तर अशाच प्रकारे मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे मी संपूर्ण पाकळीला शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पाकळीच्या चारी बाजूकडनं शिलाई व्यवस्थित मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर साईडला जो स्पंज उरलेला आहे शिलाईच्या बाजूला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पाकळीची फिनिशिंग ही व्यवस्थित येईल. तर अशा प्रकारे स्पंज कट करून घेतला आहे आणि त्यानंतर साईडनं कापड देखील मी कट करून घेणार आहे. तर इथे आपली पाकळी कट करून तयार आहे आणि पाकळीच्या दोन्ही कपड्याच्या मध्ये आपल्याला अंगठ्याचं बोट घालायचं आहे आणि ती पाकळी आपल्याला आदररित्या पलटी करून घ्यायची. तर इथे आपली पाकळी पलटी करून तयार आहे आणि आता या पाकळीचं टोक आपल्याला व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे. तर त्याकरता एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा मोठ्या आकाराच्या सुईच्या टोकानं आपल्याला हे टोक व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे. तर किती छानरित्या इथे आपली कमळाची पाकळी ही बनून तयार आहे आणि अशा सर्व पाकळ्या मी बनवून घेणार आहे. त्यानंतर पाकळीला इथे आपल्याला लावायची आहे लेस. लेस मी एकदम बारीक आकाराची घेतलेली आहे आणि ती पाकळीच्या चारही बाजूनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती लेस शिवून घ्यायची आहे.
आणि अशाच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्यांना मी लेस लावून पाकळ्या आपल्या तयार करून घेणार आहे. त्यानंतर जो आपण गोल आकार कट केला होता स्पंजचा, त्याला पण चारही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारताना पूर्ण गोलला शिलाई न मारता आपल्याला 1 इंच इतकी जागा सोडून, म्हणजे गॅप ठेवायचा आहे आपल्याला ते कापड पलटी करण्यासाठी. तर इथे बघू शकता मी 1 इंच इतका गॅप ठेवलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे. कापड कट करून घेतलेलं आहे आणि आता ते गोल मी पलटी करून घेणार आहे. तर दोन्ही कापडाच्या मध्ये अंगठ्याचं बोट घालायचं आहे आणि ते कापड आपल्याला आदररित्या पलटी करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथे बघा मी गोल आपला हा छानपैकी असा पलटून घेतला आहे आणि जिथे आपण 1 इंचाची जागा सोडली होती तिथे आता मी शिलाई मारून घेत आहे. आणि शिलाई मारून झाल्यावर जो एक्स्ट्राचं कापड उरणार आहे शिलाई मारल्यानंतर ते मी कट करून घेणार आहे. त्यानंतर आपण जो गोल आकार कपडा शिवून घेतलेला होता, तर त्याला आतून एक चॉकने 1 इंचाचा गॅप सोडून आतून एक गोल आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि त्यावर एक एक पाकळ्या ठेवून आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही त्याच्यावर पाकळ्या ठेवून बघू शकता की याला किती पाकळ्या लागतील खालच्या बाजूनं, त्यानुसार तुम्ही इथे पाकळ्या जोडायच्या आहेत. आपल्या पाकळ्या बघा जोडून झालेल्या आहेत आणि किती छान असं हे लक्ष्मी कमळासन दिसत आहे. नुसतं एवढं जरी तुम्ही समई खाली ठेवण्याकरता बनवलं तरी देखील सुंदरच दिसणार आहे. त्यानंतर वरच्या देखील पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही पाकळ्याच्या मध्ये एक पाकळी ठेवायची आहे आणि पाकळीला थोडीशी चून टाकायची आहे आणि मगच ती शिलाई मारून घ्यायची आहे. तर सर्व अशाच पाकळ्या आपल्याला दोन्ही पाकळ्याच्या मध्ये तिसरी पाकळी ठेवून सगळ्या पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्व पाकळ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर असं हे कमळ दिसत आहे. आणि त्यानंतर जे आपण पाकळ्या जोडलेल्या एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे, तो एक्स्ट्रा कपडा आपल्याला कापून घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल आपल्या कमळाची. आणि त्यानंतर कपडा कट केल्यानंतर तिथे मध्ये आपल्याला लेस देखील अटॅच करायची आहे. अशा प्रकारे लेस लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं हे कमळ आपलं बनून तयार आहे. आणि त्यानंतर कमळाच्या पाकळ्या उभा राहण्यासाठी आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये दोन्ही पाकळ्याच्या मध्ये सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला एक एक टाका मारून घ्यायचा आहे.
म्हणजे टाका मारल्यानं काय होईल, आपल्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या उभ्या राहतील. तर त्यामुळे असे 1-1, 2-2 टाका आपल्याला मारून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीनं आपलं बनवून तयार आहे लक्ष्मी मातेसाठी कमळ आसन. तर किती सुंदर आणि छान असं इथे कमळ आसन आपलं बनवून तयार आहे. याच पद्धतीनं तुम्ही मोठ्या आकाराचं देखील लक्ष्मी कमळ आसन बनवू शकता. तर इथे जे मी मोठ्या आकाराचं लक्ष्मी कमळ आसन बनवलेलं आहे, त्याच्या पाकळीची लांबी 7 इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच इतकी घेतलेली आहे. आणि जो खालचा गोलाकार भाग आहे त्याची लांबी आणि रुंदी 10 इंच इतकी घेतलेली आहे आणि 10 इंचाचा गोल हा बनवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील हे कमळ आसन बनवू शकता. तर कमळ आसनला इथे मी केलेली आहे थोडीशी लाइटिंग. तर तुम्ही बघू शकता हे कमळ किती छान आणि सुंदर असं उठून दिसत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.